गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार भक्तांनो, तुम्हाला माहिती आहे का, एकदा देवतांनाही अशा संकटांचा सामना करावा लागला होता की त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. पण त्यावेळी एका व्रतामुळे सर्व संकटे दूर झाली. ते व्रत म्हणजेच विनायक चतुर्थी व्रत. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने विनायक चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील अडथळे, आर्थिक संकटे, नोकरी, व्यवसायातील अडचणी आणि कौटुंबिक समस्या दूर होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विनायक चतुर्थीची अद्भुत कथा, तिचे महत्त्व आणि गणरायाचा विशेष आशीर्वाद कसा मिळवायचा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विनायक चतुर्थीची कथा. प्राचीन काळात कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती निवास करत होते. एक दिवस माता पार्वती स्नानासाठी जात असताना त्यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एक सुंदर बालकाची निर्मिती केली. त्या बालकात त्यांनी प्राण फुंकले आणि त्याला सांगितले, बाळा, मी स्नान करून येईपर्यंत या द्वारावर पहारा दे. माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आज सोडू नकोस. बालकाने नम्रतेने आज्ञा स्वीकारली. काही वेळानंतर भगवान शंकर तेथे आले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या बालकाने त्यांना थांबवले. माझ्या मातृश्रींची आज्ञा आहे, त्यांच्या परवानगीशिवाय मी कोणालाही आत जाऊ देणार नाही. भगवान शंकरांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, मी या घराचा स्वामी आहे. पण बालक आपल्या निर्णयावर ठाम राहिला. यामुळे वाद वाढत गेला. देवतांनीही त्या बालकाला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने कोणाचेही ऐकले नाही. गणेश आणि भगवान शंकर यांच्यात युद्ध. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. त्यांनी आपल्या गणांना आदेश दिला, परंतु त्या बालकाने सर्व गणांना पराभूत केले. देवता देखील त्याच्या पराक्रमाने थक्क झाल्या. शेवटी भगवान शंकरांनी त्रिशूळाचा प्रयोग केला. त्या प्रहारामुळे त्या बालकाचे मस्तक धडापासून वेगळे झाले. हे पाहून माता पार्वती संतापल्या. त्यांचा क्रोध इतका वाढला की संपूर्ण सृष्टी संकटात आली. देवतांमध्ये भीती पसरली. सर्वांनी भगवान शंकरांना विनंती केली, हे महादेव, कृपा करून या संकटाचा अंत करा. भगवान शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला, उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणा. गणांना एक हत्ती दिसला. त्यांनी त्याचे मस्तक आणले. भगवान शंकरांनी ते त्या बालकाच्या धडाला जोडले आणि त्यात पुन्हा प्राण फुंकले. बालक जिवंत झाला. संपूर्ण कैलास आनंदाने भरून गेला. भगवान शंकर म्हणाले, आजपासून तू सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असशील. कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेशिवाय पूर्ण होणार नाही. तू विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाशील. माता पार्वतीनेही आशीर्वाद दिला, जो भक्त तुझी श्रद्धेने पूजा करेल त्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. तेव्हापासून गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते. राजा आणि विनायक व्रताची कथा. प्राचीन काळी एका राज्यात धर्मप्रिय राजा राज्य करत होता. राज्यात सर्व सुख सोयी होत्या, परंतु अचानक राज्यावर संकटे येऊ लागली. दुष्काळ पडला, व्यापार मंदावला, लोक दुःखी झाले. राजाने अनेक यज्ञ केले, दान धर्म केला, पण संकट कमी झाले नाही. एके दिवशी राज्यात एक महान ऋषी आले. राजाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. राजा म्हणाला, गुरुदेव, माझ्या राज्यावर आलेले संकट कसे दूर होईल? ऋषी म्हणाले, राजन, तू विनायक चतुर्थीचे व्रत कर. हे व्रत सर्व विघ्ने दूर करणारे आहे. विनायक व्रताचे पालन. राजाने संपूर्ण राज्यात विनायक चतुर्थीचे व्रत करण्याचा निर्णय घेतला. चतुर्थीच्या दिवशी सर्वांनी स्नान केले, गणपतीची स्थापना केली, दुर्वा, मोदक आणि लाल फुले अर्पण केली. गणेश मंत्राचा जप केला, गणेश कथा ऐकली, भक्तिभावाने आरती केली. काही दिवसांत चमत्कार घडू लागले. राज्यात पाऊस पडला, शेती हिरवीगार झाली, व्यापार वाढला, लोक आनंदी झाले. राजा म्हणाला, हे सर्व गणरायाच्या कृपेने शक्य झाले. तेव्हापासून त्या राज्यात दर महिन्याला विनायक चतुर्थी साजरी केली जाऊ लागली. विनायक चतुर्थीचे महत्त्व. शास्त्रानुसार विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, व्यवसाय आणि नोकरीत यश मिळते, विवाहातील अडथळे दूर होतात, शिक्षणात प्रगती होते, कर्जमुक्तीचा मार्ग मिळतो, मन शांती प्राप्त होते, गणरायाचा विशेष आशीर्वाद लाभतो. विनायक चतुर्थीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, गणपतीची विधिव्रत पूजा करावी, 21 दुर्वा अर्पण कराव्यात, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, ओम गण गणपते नमः मंत्राचा जप करावा, गणेश कथा ऐकावी, गरज व्यक्तींना दान करावे. काय करू नये? कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, वादविवाद टाळावेत,
मांसाहार व मद्यपान करू नये. राग आणि अहंकार टाळावा. भक्तांनो, गणपती बाप्पा आपल्याला फक्त संपत्ती देत नाहीत, ते योग्य विचार, योग्य मार्ग आणि संकटांशी लढण्याची शक्ती देतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा अनेक संयम सोडू नका, कारण जिथे गणरायाचे नाव असते तिथे यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो. जर तुम्ही मनापासून गणपती बाप्पा मोरया म्हणत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबियापर्यंत पोहोचवा. अशाच भक्तिमय व्रतकथांच्या कथा आणि आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.